काय शिकणार आहेत आज आपण? मराठी भाषेचा इतिहास. याच्या आधी आपण समजून घेऊया भाषा म्हणजे काय. भाषा काय होऊ शकतो? भाषेचा मिनिंग. भाषा हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला. भाषेचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. आपल्या मनातील विचार लिहून दाखवणे हे महत्वाचे स्वरूप म्हणजे भाषेचे स्वरूप. आपल्या मनातील विचार लिहून दाखवितो हे महत्वाचे स्वरूप. लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो. लिप हे संस्कृत धातू आहे. लिप म्हणजे लिंपणे, एखाद्या गोष्टीला लपेटून चिकटून राहणे, यावरून लिपी शब्द झालाय. लिहिण्यासाठी आपण लिपी वापरितो. लिप काय आहे? लिप हा संस्कृत धातू आहे. काय? संस्कृत धातू. धातू म्हणजेच मूळ शब्द म्हणजेच धातू. लिप म्हणजे लिंपणे, एखाद्या गोष्टीला लपेटून चिकटून राहणे यावरून लिपी शब्द आला. लिपीचा शोध लागल्याने लेखन शक्य झाले आहे. लिपीचा शोध लागल्याने लेखन शक्य झाले आहे. भाषा म्हणजेच विचार विनिमयाचे साधन. विचार विनिमयाचे साधन. भाषा म्हणजेच बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल. भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन. दिसतंय का? भाषा म्हणजे सॉरी, काही चुकलं असेल तर माफ करा. या काही अक्षर समजत नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला डीएम करून देईल. भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन.
भाषा केवळ संवादानेच माध्यम नाही तर साहित्यात आत्मविस्ताराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. भाषा केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्यात आत्मविस्ताराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. आणि लास्ट आपण हे करणार आहे, भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करण्याच्या सार्थ व अन्वित ध्वनी समूह. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करण्याच्या सार्थ व अन्वित ध्वनी समूह. ठीक आहे, आजसाठी एवढंच. बाकी आपण उद्या करूया.